मोस्ट ऑफ द टाइम आपण असं पाहिलंय जे कुस्तीपटू आहेत ते जास्तीत जास्त हरियाणा, पंजाब या साईडचे आहेत. तर महाराष्ट्रातला सहभाग कसा वाटतो तुम्हाला कुस्तीच्या महाराष्ट्राचा खूप मजबूत सहभाग आहे. हरियाणा पंजाबला जर टक्कर कोण देत असेल तर महाराष्ट्रच बाबतीत? देते. अच्छा. फक्त थोडं राजकारण जर गढूळ राजकारण जर बाजूला झालं तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपला पैलवान ऑलिम्पिकला जाईल. तर मला भीती वाटते खरं तर असं एकमेकांना तो बघा आपटतोय कसा. अरे बापरे. तुझ्या दिवसाचा डाएट काय असतो सांगा मला. व्यायामाच्या आधी खजूर आणि शेंगदाण्याचा लाडू, फळामध्ये केळी, सफरचंद, गोड आलेले पदार्थ, काजू, बदाम, पिस्ता. 25,000 पर्यंत खर्च जातो एका कुस्तीगीराचा महिन्याचा. महिन्याचा खर्च. नमस्कार, मी जयंती वाघधरे. मी आता आहे साताऱ्यात फलटणमध्ये. ही लाल माती तुम्हाला दिसत असेलच. तर याच लाल मातीतल्या एका अस्सल खेळाडूला आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत. ही व्यक्ती कोण आहे माहितीये? तर नुकत्याच पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये या व्यक्तीनं भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आपल्यासाठी सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. यांचं नाव आहे सुधीर पुणेकर. तर बेल्ट रेसलिंगमध्ये त्यांनी सिल्वर मेडल आपल्यासाठी जिंकला. आज आपण त्यांच्या गावी आलोय. इथे येऊन आज आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्याचबरोबर इथे किती पॅशनेटली ते काम करतात, इथल्या मुलांना ते ट्रेन करतात, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे कृपया लक्ष असू द्या. हॅलो सर, नमस्कार. अरे वा, इथे पूर्ण तयारी आहे. हॅलो. थँक्यू. तर फलटणच्या या लाल मातीत सगळं ट्रेनिंग इथे चालू आहे हे दिसतंय आम्हाला आणि हे सगळेच विद्यार्थी आहेत तुमचे. तर काय सर अंदाजे ह्यांचं वय किती असेल? 6 वर्ष ते 16 वर्षाच्या मुलांना आपण ट्रेन करतो आणि हीच मुलं पुढे ऑलिम्पिकला जावे याकरिता आपण 6 ते 16 वयोगट निवडलाय. का तर लहान वयात जे आपण ट्रेनिंग देणार तेच पुढे जाऊ शकतात. अचानक 16व्या वर्षी ट्रेनिंग सुरू केलं तर आपण अपेक्षित यश मिळवू शकत नाही. त्याच्यामुळं 6व्या वर्षी ट्रेनिंग सुरू करावं असं माझं मत आहे. आणि 16च्या पुढच्या मुलांना मी ट्रेन सुद्धा करत नाही. का तर तीच मुलं घडवणं एवढंच ध्येय ठेवलंय आम्ही. बरोबर, म्हणजे अगदी लहान असल्यापासून त्यांचं ते 16 training. पर्यंत आणि राईट. मी पाहते ते कुणाच्याच पायात चप्पल नाहीये लाल मातीत. सर तुमच्याही नाहीये. मी पण माझे हा, आता कसं बरं वाटतंय लाल मातीत चालतानाचा वेगळा आनंद आहे. काय नाव आहे तुझं बाळा? मोहित सुनील जाधव. मोहित, काय करतोस तू इथे? खो खो खेळतो. खो खो खेळतोस. क्या बात आहे. तुझं नाव काय? 100 मीटर. विराट प्रशांत चव्हाण. विराट. विराट विराट नाव आहे बरं ह्याचं. काय खेळतोस इथे? लंगडी. लंगडी खेळतोस. अरे वा वा. तर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. कुणी लंगडी खेळतंय, कुणी खो खो खेळतंय, कुणी बरोबर. कुस्ती खेळतंय. ऍथलेटिक्स मध्ये बी आहेत बरेच. 100 मीटर धावणे, 400 मीटर रिले. तर बेसिकली आता ह्यांना ट्रेनिंग दिली जाते आणि मग ठरवलं जातं की हा. कोणत्या खेळात ते चॅलेंज माहिर आहेत. स्पर्धेला मग सगळे डिवाइड करतो आम्ही सगळे. आणि बाप रे, बाली बिली घालून छोटा सुलतान दिसतोय हा मला. काय नाव आहे तुझं? आणि वर तरी मान कर, आम्हाला दिसणार कसं तुझं तोंड? मानस केस लावते. मानस आवटे. काय वय आहे तुझं? इकडे बघ. 6 दात सगळे गेलेत तुझे. डाएट फॉलो करत नाहीये हा सर. नाही नाही, आता नवीन आहे, नवीन ऍडमिशन. बरं, हा मला कुस्तीपटू वाटतोय. काय नाव आहे? सार्थक कमल जाधव. सार्थक, तुझ्या दिवसाचा डाएट काय असतो सांगा मला. व्यायामाच्या आधी खजूर आणि शेंगदाण्याचा लाडू, फळामध्ये केळी, सफरचंद, आणि व्यायामानंतरनी थंड आहे, बदामाची थंड आहे, आणि सकाळनं उठल्यानंतरनी गोड आलेले पदार्थ, काजू, बदाम, पिस्ता इत्यादी. क्या बात आहे. म्हणजे एखाद्या कुस्तीपटूचं जर हे डाएट दिवसाचं असेल तर साधारण खर्च हा किती असू शकतो? 25,000 पर्यंत खर्च जातो एका कुस्तीगीराचा महिन्याचा. महिन्याचा खर्च. हो. आणि मला जरा ह्यांच्या डाएट विषयी सांगाल तुम्ही? आम्ही पूर्णपणे नैसर्गिक डाएट वरती भर देतो. प्रोटीन पावडर, एनर्जी ड्रिंक वगैरे काही त्याचं वापरत काहीच नाही. अजिबात काय नाही. पूर्णपणे नैसर्गिक डाएट वर आम्ही भर दिलेला आहे. आणि आम्ही जास्त करून म्हणजे आमच्या अकॅडमीमध्ये जास्तीत जास्त मुलं ॲथलेटिक्स, खो खो या खेळांकडे वळवली जात आहेत. त्याचं कारण असं आहे की जे कुस्तीमध्ये आता आपण पाहतोय की बऱ्याचशा गोष्टींमुळे ग्रासली गेलेली
आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागातली मुलं उतरून अपेक्षित यश मिळवू शकत नाही. त्याचं कारण असं की गरीब कुटुंबातून बिलॉंग करणारी मुलं 25,000 डाएटला घालवू शकत नाहीत. त्यामुळे आता हा सार्थक नॅशनल खेळाडू आहे, पण खो खोचा कुस्ती खेळतो, पण खो खो मध्ये त्याला चांगलं यश मिळालंय. तर आम्ही त्या दिशेनं जास्त फोकस आहे की खो खो आणि ऍथलेटिक्स मध्ये मुलं पुढे जाऊन कसं आपलं करिअर करतील. Correct. पोलीस भरती, आर्मी भरती, अग्निवीर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते करिअर कसं करतील. तर सर स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये जाऊन जरा बघूया, एक्सप्लोअर करूया तिथे काय काय आहे. चालेल या. चला. तर इथे बेसिकली 3 प्रकारच्या कुस्त्या शिकवल्या जातात. एक ही ऑलिम्पिक लेवलची मॅट कुस्ती, दुसरी आहे ती आपली पारंपरिक आखाड्यात खेळण्यात येणारी कुस्ती, आणि तिसरी म्हणजे बेल्ट कुस्ती. तर आपण या तिन्ही गेम्स विषयी जाणून घेणार आहोत आणि इथल्या मुलांची एकूणच तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ट्रेनिंग चालू आहे. चला एक्सप्लोअर करूया. तर आपल्या सोबत सुधीर पुणेकर जी आहेत, ज्यांनी कुस्तीच्या एका प्रकारामध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि सिल्वर मेडल आपल्यासाठी त्यांनी जिंकलेलं आहे, आपल्या सोबत आहेत. सुधीरजी, सिल्वर मेडल जिंकणं भारतासाठी कुस्तीमध्ये, कुस्तीचे बरेच प्रकार आहेत, बरेच त्यातल्या प्रकार एका प्रकारमध्ये right, तुम्ही बरोबर. एका प्रकारात तुम्ही कुस्तीमध्ये सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. बरोबर. एकूणच त्या अनुभवाविषयी सांगा आणि किती तयारी केली होती त्यासाठी. खरं तर मी गेले 10 वर्ष झालं इंडियाला रिप्रेझेंट करतोय आणि या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मी 28 आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलो आणि 28 आंतरराष्ट्रीय स्पर्धेपैकी 9 स्पर्धेमध्ये मी पदक विजेता आहे. इतर स्पर्धेमध्ये माझं थोड्या पॉईंटनं वगैरे पदक हारलेलो आहे किंवा हे झालेलं मिस झालेलं आहे. एशियन इंडोर गेम्समध्ये सुद्धा मी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर माझ्या आयुष्यातलं स्वप्न होतं की एशियन चॅम्पियनशिपला पदक जिंकायचं. बऱ्याचदा हुलकावणी यायची, मी जवळ जायचो, काहीतरी कारणाने ते हरायचं किंवा मिस व्हायचं. तर यावेळी मी MMA कुस्तीचाच एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये मी सिल्वर पदक जिंकलं आणि माझी जी मूळ कुस्ती आहे बेल्ट कुस्ती, त्या कुस्तीमध्ये सुद्धा मी खेळलो, पण तिथं एशिया रँक 5 आलेली आहे माझी. बरं. आणि खूप तो आनंदायी क्षण होता. जेव्हा आपण आपलं टार्गेट ठरवतो आणि ते अचीव करतो त्यावेळेचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. खूप मोठा क्षण होता माझ्यासाठी. माझ्या 10 वर्षाच्या परिश्रमाचं कुठंतरी सार्थक झालं असं मला वाटतंय. खेळाडूंनी कशा पद्धतीचा डाएट फॉलो केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आता मगाशी तुम्ही बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला तुमच्या बोलण्यात, पण जर समजा तुम्हाला असं काही स्पेसिफिक टिप्स द्यायचे असतील तर ते काय असतील सर? नक्कीच खेळाडूंनी नैसर्गिक आहार घ्यावा आणि अलीकडच्या काळातील ज्या जाहिराती आहेत किंवा बऱ्याच प्रसार माध्यमातून आपल्यापाशी येते ते सर्व टाळलं पाहिजे. का तर प्रोटीन जरी तयार होत असलं तरी ते पूर्णपणे नैसर्गिक आहारातूनच तयार होतं. त्यामुळं पूर्णपणे नॅचरल, म्हणजे आपल्याला सकाळी मोड आलेले कडधान्य घेऊ शकतो आपण, आपल्या सिजनेबल फळांचा वापर करू शकतो, बदामाची थंडाई घेऊ शकता तुम्ही, वेगवेगळ्या फळांचा ज्यूस बनवू शकता, मिल्कशेक बनवू शकता आणि ते सर्व काही घरी होतं. आपण जर ठरवलं तर ते आपण घरी करू शकतो. आणि येणाऱ्या युवा पिढीला मी सांगू इच्छितो की आपण जर नैसर्गिक आहार घेतला, सुशील कुमार जो ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान आहे जगातला, त्याच्या वेट कॅटेगरीतला जगातला सर्वोत्कृष्ट पैलवान सुशील कुमार, तर त्याचे वडील 18 किलोमीटर वरून त्याला दररोज दूध घेऊन यायचे. तो ऑलिम्पिक पदक विजेता असा नाही झाला. कोणताही खेळाडू जेव्हा घडतो त्याच्या पाठीमागं कोणा बॅक स्टेजला असणाऱ्या लोकांचं खूप मोठं त्याच्यामध्ये वाटा असतो. तसं माझ्यामध्ये सुद्धा मी संस्थेच्या कामासाठी, माझ्या स्पर्धेसाठी इतरत्र प्रवास करत असलो तरी माझ्या घरची तेवढी काळजी घेतात, त्याच्यामुळं वेट बॅलन्स राहतं. किंवा माझी 90 किलो वेट कॅटेगरी, गेले 10 वर्ष मी 88-90 मध्येच आहे. तर हे सगळं मेंटेन ठेवणं खूप अवघड असतं. तुम्ही प्रवास करता, तुमचं बाहेरचं जेवण जर तुमच्या ह्याच्या वापरात आलं तर ते सुद्धा त्रासदायक ठरतं. करेक्ट. तर हे सगळं एकदम साचेबद्ध करून तुम्हाला पुढे जावं लागतं. पण सर हल्लीची पिढी जी प्रोटीनच्या मागे धावत असते की प्रोटीन हवं, त्यासाठी प्रोटीन पावडर किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आता सुरू झालेल्या आहेत, तर तुम्ही तुमचं प्रोटीन सप्लिमेंट कसं पूर्ण करता आणि त्या संदर्भात काय सांगायचं? ऍक्च्युली प्रोटीनसाठी मोड आलेल्या पदार्थांवर आमचा जास्त भर असतो. मोड आलेले पदार्थ जर आपण खाऊ शकलो नाही तर त्याचा डोसा तयार करायचा.
मग आपण त्याच्यामध्ये आपलं जे काही जनरली आपण डोसा बनवताना बेसन पीठ मिरची वगैरे वगैरे मिक्स करून आहे ना त्याच्यामध्ये थोडं चीजही टाकू शकतो आणि तो डोसा आपण सॉस बरोबर जर घेतला तर ते आपल्याला खायला त्रास होत नाही किंवा तेच तेच डबल वाटत नाही. म्हणजे जे अन्न पदार्थ आहेत तेच फक्त वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तयार करून खायचे, त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. नक्कीच. म्हणजे आपण इथे पाहतोय कशा पद्धतीनं प्रशिक्षण चालू आहे आणि खरंच हा खेळ सोपा नाहीये. कारण मी मगाशी बघताना मला भीती वाटत होती की अरे बाबा हा कुणाचा हात पाय जरा बघून जपून, पण खूप ताकदीचा खेळ आहे सर हा. म्हणजे इतकी ताकद लागते या खेळाला, थकायला होत नाही का रे? खेळामध्ये मॅटवर पहिल्यांदा एकाग्रता लागते आणि व्यायामात खंड पडायचा नाही. अच्छा, व्यायामात थंड नाही पडायचं, म्हणजे व्यायाम एकदम एक दररोज. दिवस सुद्धा बुडवायचा नाही, दररोज हे करायचं. मग आणि काय डाएट काय महत्वाचं व्यायाम असतं. करतो दिवसाला तू सांग? सपाटी, जोर आणि रनिंग. अच्छा, आणि कसं शेड्यूल असतं तुमचं? पहिल्यांदा यायचं असतं आणि एकाग्रता म्हणजे सावधान विश्राम, प्रार्थना होती, मग वॉर्मअप, रनिंग आणि मग पण मग आता तू शाळेत पण जात असशील, हो मग तू शाळेत डब्यात काय नेतोस? कालवण भाकरी, बटाटा आहे. अच्छा, म्हणजे डब्यात सुद्धा तुला तो आहार मेंटेन करावा लागतो ना? हो. क्या बात आहे. आणि मग मला सांगा, आता तुम्ही एकमेकांना आपटत होते जोर जोरात, ह्याला बघितलं मी, बापरे लई ताकद आहे. मग रात्री असा अंग दुखत नाही तुमचा? नाही दुखत? मालिश असते इथं. मालिश असते, ओके. मग मालिश काय रोज असते, कशी असते मालिश? हा? सुट्टी दिवशी हाफ सुट्टी असते. हाफ सुट्टी असते, म्हणजे आठवड्यातून असते, महिन्यातून असते? आठवड्यात आठवड्यातून मालिश असते. बुधवार. मग कोण करतं मालिश? आपापले एकमेकाचे. अच्छा, एकमेकांची मालिश तुम्हीच करता का? तू ये ना पुढे. पैलवान हे थोडेसे लाजतात ना बोलायला, इंट्रोवर्ट असतात. तर आता तू जी डबल उडी घेतलीस त्याला काय म्हणतात? ब्लॅक फ्लिप. हा, उलटुडी. उलटी उडी. मग ही सवय झाली आहे ना तुला आता? आणि कुस्तीमध्ये मगाशी तू कोणासोबत कुस्ती करत होतास? ये ना इकडे. हा लय ताकद आहे याला, मी बघितलं. तर तुम्ही असे दमत नाही, थकवा जाणवत नाही खेळताना? खेळताना नाही जाणवत. नाही जाणवत. तुझं वय किती? वय 12. 12 वर्षांचा. सर, आपल्या पाठीमागे मला इथे रिअल पारंपरिक कुस्ती आज पाहायला मिळतीये. मला सगळ्यात आधी तर म्हणजे बेसिक्स पासून सुरुवात करायची, कारण माझा फार अभ्यास नाहीये यातला, बरोबर, तुम्ही बरोबर. एक्सपर्ट आहात. तर मला सांगा की काय वैशिष्ट्य असतं या कुस्तीचं? ऍक्च्युली ही जी कुस्ती आपण पाहतोय ती 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हिचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये जे मावळे होते, प्रत्येक मावळा पैलवान होता, प्रत्येक किल्ल्यावरती कुस्ती आखाडा होता आणि त्या कुस्ती आखाड्याच्या बाजूला हनुमान मंदिर, म्हणजे गाव तिथं हनुमान मंदिर आणि आखाडा ही समर्थ रामदास स्वामींची संकल्पना. आणि सेम तसंच हिंदवी स्वराज्याचा प्रत्येक मावळा लाल मातीमध्ये रंगला होता. तर तेव्हापासून चालत आलेली ही परंपरा आपली ही आताही चालू आहे. जरी ऑलिम्पिक कुस्ती खूप मोठ्या स्टेजवर गेली असली तरी या कुस्तीमध्ये जिंकलेली कुस्ती, मिळालेलं बक्षीस, यामध्ये सराव करायचा आनंद खूपच वेगळा असतो. त्याचा आणि ह्याचं कंपॅरिझन कधी होऊ शकत नाही. या मातीतल्या कुस्तीमध्ये आपण खेळल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा व्यायाम होतो किंवा ही माती आपल्या अंगाला लागल्यानंतर ही आयुर्वेदिक असते किंवा ग्लो येतो. जसं आपण म्हणतो की पैलवानांना जर तुम्ही अजून 1-2 महिन्यानं जर एखाद्या तालमीमध्ये गेला तुम्ही तर सगळे पैलवान हिरो सारखे दिसतील, असं वैशिष्ट्य आहे. का तर डाएट चांगला, विश्रांती आणि या मातीत सराव, याच्यामुळे ते होतं. सर, जसं तुम्ही म्हटलं की या मातीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि असंही अनेकदा ऐकलंय मी की ती माती तयार केली जाते, right, ज्यामध्ये बरोबर. दूध आणि असं वेगवेगळे पदार्थ, त्याविषयी सांगाल आम्हाला? ऍक्च्युली लाल मातीतली आपण आखाडा जर पाहिला तर तो आखाडा तयार करण्यासाठी त्याला एक प्रक्रिया आहे. म्हणजे पहिली तर ही माती चाळून घेतली जाते, आखाड्यात टाकली जाते आणि त्यानंतर या मातीमध्ये दूध, परत काव, हळद, लिंबू पिळलं जातं आणि त्याचं मिश्रण या मातीमध्ये मिक्स केलं जातं. तर ते सर्व घटक यामध्ये मिक्स केल्यानंतर ही माती आयुर्वेदिक होते, म्हणजे औषधी औषधी होते. म्हणजे तुम्हाला जर जखम झाली
आणि त्यावरती माती टाकली तर ती जखम आपोआप बरी होते. क्या बात. तर खूप ह्याला परंपरा आहे, कल्चर, संस्कृती या सगळ्या गोष्टींशी नाळ जोडलेली ही कुस्ती आहे. खूप जुनी कुस्ती आहे. त्याच्यामुळं जितकं बोलल जितकं सांगल तेवढं कमीच आहे याविषयी. पण सर आपण अधिक म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आपण असं पाहिलंय की जे कुस्तीपटू आहेत ते जास्तीत जास्त हरियाणा, पंजाब या साईडचे आहेत. आणि तर महाराष्ट्रातला सहभाग कसा वाटतो तुम्हाला कुस्तीच्या बाबतीत? महाराष्ट्राचा खूप मजबूत सहभाग आहे. हरियाणा, पंजाबला जर टक्कर कोण देत असेल तर महाराष्ट्रच देतंय. अच्छा. फक्त थोडं राजकारण जर ह्या गढूळ राजकारण जर बाजूला झालं तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपला पैलवान ऑलिम्पिकला जाईल. क्या बात. आपल्या महाराष्ट्रातल्या मातीमध्ये ऑलिम्पिकचं पदक जिंकण्याची ताकद आहे. परंतु एक कुठंतरी मला असं स्पष्टपणे वाटतं की ती कुस्ती राजकारणात अडकली. त्याच्यातून जर बाजूला निघली आणि मुलांना जर स्ट्रेट वे मिळाला तर 100% हरियाणाला चितपट करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. क्या बात आहे. पण तेच मला दिसतंय म्हणजे काय ताकद लागते आणि किती एनर्जी लागते बरोबर, या बरोबर. खेळात. म्हणजे या मुलांचे एक एक पेशन्स पाहायला मिळत आहेत बरोबर, आपल्याला सर. म्हणजे मला भीती वाटते खरं तर त्या मुलांना असं एकमेकांना तो बघा आपटतोय कसा. अरे अरे बापरे, कमाल आहे. म्हणजे इथली एनर्जी, इथला वाईबच बरोबर. कम्प्लीट वेगळा आहे. पण मला सांगा मग ही लाल मातीतली जी कुस्ती आहे ती आतापर्यंत आपण अशी मोठ्या लेवलवर का पाहत नाही कधी? निश्चितपणे त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत संघटनेचे. वेगवेगळी लोक त्यावरती काम करतायत. येणाऱ्या काळात ही कुस्ती आपली आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला नक्की पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये अनेक देश जोडले असतील. जशी आता बीच कुस्ती जगाच्या मंचावर आली तशीच लाल मातीतली कुस्ती सुद्धा नक्कीच येईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. क्या बात आहे. पण आता मला तुम्हाला खरं तर विचारायचंय की आज तुम्ही स्वतः एकीकडे भारताचं प्रतिनिधित्व करताय आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्याचबरोबर तुम्ही इथे एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑलरेडी चालू केलेलं आहे जिथे मुलांना तुम्ही ट्रेन करताय आणि पुढचं फ्युचर आपण घडवायचा बरोबर, प्रयत्न बरोबर, करतोय. बरोबर. सर काय विजन आहे आता पुढे तुमचा? एक ऍथलीट जेव्हा त्याचं करिअर करत असतो, खेळत असतो, त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये दुसरा कोणताही विचार नसतो. परंतु हे खेळत असताना, बेल्ट कुस्ती खेळत असताना मला ज्या अडचणी आल्या, ज्या गोष्टींना संघर्ष करावा लागला, तो संघर्ष इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून 2015ला आम्ही याची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली. तेव्हा माझं वय फक्त 25 वर्ष होतं आणि माझा त्यावेळेस एकच अजेंडा होता की ज्या समस्या मला आल्या त्या माझ्या इतर खेळाडूंना येऊ नये म्हणून मी ही संस्था उभी केली. या संस्थेच्या माध्यमातून गेले 10 वर्ष 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी तयार केलेले आहेत. म्हणजे बाहेर जाऊन ट्रेनिंग देणं आणि इथं ट्रेनिंग देणं असं मिक्स. तर आमचं मेन टार्गेट आहे की ग्रामीण भागातील कौशल्याला ऑलिम्पिक पर्यंत नेणं, त्यांना योग्य ट्रेनिंग देणं, डाएट देणं, किट देणं आणि आपल्या भारताचा तिरंगा परदेशामध्ये कसा फडकवला जाईल यासाठी प्रयत्न करणं. क्या बात आहे. हा मेन उद्देश ही संस्था स्थापन करण्याचा आहे. कुठेतरी चांगली सुरुवात झालेली आहे. हळूहळू याच्यामध्ये ज्या चुका होतील त्या सुधारायच्या, मग नंतर बदल करायचे, असं पुढे जाण्याचं काम सुरू आहे. खरंय. पण आता मी बघतेय की ज्या पद्धतीनं ही मुलं एकमेकांना आपटतायत आणि कुस्ती करतायत. पण मग सर यामध्ये कधी असा अनुभव तुम्हाला आला का की एखादा अग्रेसिव्ह होतोय खूप जास्त आणि मग मारहाण सारखा काही प्रकार असा काय जाणवला प्रकार किंवा माझ्या- injury येते किंवा असा काही प्रकार माझ्या समोर कधी झाला नाही का. तर माझ्याकडं संस्कार ही आम्ही कुस्ती बरोबर देतो. आमच्याकडे प्रार्थना होते, आम्ही हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, हनुमानाची आरती आणि शक्तीचं आराध्य दैवत बजरंगबली ज्याच्या पाठीशी आहे तो असा कधी चुकीचं वागत नाही. आणि जर तसे कुठं वागत असतील तर माहित नाही, पण माझ्या समोर आला तर त्याला प्रसाद असतो, तो मिळतो. हो. पण आंतरराष्ट्रीय लेवलवर कधी असं पाहिलंय तुम्ही की कोणीतरी हारतंय आणि मग तो अग्रेसिव्ह होऊन असं काय? असं कधी माझ्या पूर्ण करिअर मध्ये सीन पाहिलेला नाही. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारा नम्र आणि विनयशीलच खेळाडू असतो. धक्के खात खात तो तिथं गेलेला असतो. त्यामुळे तिथं जाऊन काहीतरी, तिथं मी नसतो तर तिथं इंडिया असतं, सुधीर पुंडेकर नसतो तर इंडिया रिप्रेझेंट असतं. त्यामुळे तिथं तुम्ही जी चूक कराल ती पूर्ण सगळ्या जगासमोर येते. त्यामुळे Correct. तसं कधी होत नाही. होत नसतं. पण आता सर इथे फक्त कुस्तीच खेळली जाते तर असं नाहीये. नाही तर इथे जसं तुम्ही म्हटलत की इथे ऑलिम्पिक लेवलची कुस्ती आहे, इथे मातीतली कुस्ती आहे, इथे बेल्ट रेसलिंग आहे. सुद्धा आपण बरोबर. शिकवता. बरोबर. त्याचबरोबर इथे लंगडी शिकवली जाते, खो खो शिकवला जातो. बरोबर. तर काय एकूण पुढचं विजन आहे, मिशन आहे असं तुम्हाला इथे मुलांसाठी?
मिशन विजन तर ऑलिम्पिकचं पदक आहे, परंतु त्याबरोबर आपली येणारी पिढी सशक्त, बलदंड आणि निर्व्यसनी, निरोगी व्हावी, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. कसं आहे की 100 खेळाडूंना मी ट्रेन केलं तर एक मुलगा कुठंतरी नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जाईल, पण 99 मुलं जी आहेत ती कधी आजारी पडणार नाहीत. त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये ती स्ट्रॉंगली फेस करतील, त्यांचं जीवन नीट जगू शकतील. म्हणून आमच्या संकुलाचं नाव जे आहे ते शिवसमर्थ क्रीडा संकुल आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांनी आम्ही या क्रीडा संकुलाची स्थापना केलेली आहे. समर्थ रामदास स्वामींनी गाव तिथं मारुती मंदिर आणि आखाडे उभारले, मुलांना बोलव बसण्याचे धडे दिले, दांडपट्टा, लाठीकाठी असेल, मलखांब असेल याचं शिकवण दिली, कुस्तीची शिकवण दिली आणि त्यातूनच स्वराज्यासाठी मावळे घडले. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांनी हे संस्था स्थापन केलेली आहे. त्यांच्या विचारांचा धागा धरून आम्ही पुढे चाललेलो आहोत. तर एक स्पेसिफिक खेळ घेऊन पुढे जाणं योग्य नाही. आत्ताच्या काळामध्ये वेगवेगळ्यांची, आता तुमची आवड वेगळी, त्यांची आवड वेगळी, प्रत्येकाची आवड वेगळी. तर आम्ही क्रीडा संकुल हे नाव दिले, कुस्ती संकुल नाही. तर आम्ही विविध खेळांना इथं ट्रेनिंग दिलं जातं. आमच्याकडे 4-5 कोच आहेत आणि खो खो वरती जास्त फोकस आहे, ॲथलेटिक्स वरती जास्त फोकस आहे. का तर याच मातीतून ऑलिम्पिकला गेलेले आमचे ललिताताई बाबर आता त्या क्लास 1 ऑफिसर आहेत मुंबई महापालिकेमध्ये. तर असे खेळाडू घडलेले आहेत या मातीतून, अनेक क्लास 1 ऑफिसर घडलेले आहेत, IRS, IAS, IPS. आणि ह्या मातीची खूप मोठी ताकद आहे. यशवंतराव चव्हाण भारताचे उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तर सांगली इतकं कमी, साताऱ्याचे पत्री सरकार ज्यावेळी स्वराज्य आपल्या भारताला स्वातंत्र्य हवं होतं त्यावेळी चांगली चळवळ उभारणारे अनेक कित्येक मंडळी, सांगली इतका इतिहास कमी. तर संस्था उभारणी मागचा उद्देश आहे की विविध खेळांना ट्रेनिंग देणं, त्यांना योग्य आहार देणं, त्यांना जीवन कौशल्य शिकवणं. फक्त खेळ नाही, लाईफ स्किल. जर तुमच्या समोर 10 कामं आहेत तर तुम्ही कुठल्या कामाला कधी प्राधान्य द्यायचं, केव्हा करायचं. तर अशा काही गोष्टी आहेत की आम्ही एका वेळी अनेक अजेंडा घेऊन पुढे जातोय. यावर्षी आमची 4 मुलं नॅशनल स्पर्धेत सहभागी झाली. खो खोच्या सब ज्युनियरला 2, सिनियरला 2. कुस्ती आहे, परंतु ज्या खेळाला जास्त प्लॅटफॉर्म मिळतोय, ज्या खेळातून मुलं जास्त पुढे जात आहेत त्याला आम्ही जास्त पुश करणार आहे. पण सर मला सांगा, महाराष्ट्रामध्ये कुठल्या खेळाला जास्त आपण कुठल्या खेळासाठी आपण जास्त चांगलं परफॉर्म करतोय असं तुम्हाला वाटतंय आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये? कुठल्या खेळासाठी? आता सध्याला तर तसं मिक्स आहे, कुस्तीचा चांगला परफॉर्म आहे सध्याला. कोल्हापूर मला वाटतं नाही, त्यामध्ये ते काय आहे की तुम्हाला असे अनेक खेळ आहेत, असे अनेक खेळाडू आहेत, शांतपणे काम करतात, कधी मीडिया पुढे येत नाहीत, आपलं आपलं काम. जुदो खेळ आहे का नाही भारतात? आहे, पण तो दिसतो का? नाही. जशी संघातली लोक दिसत नाहीत पण काम करतात का नाही? तसंच आहे, अनेक खेळ आहेत परंतु ते शांतपणे आपलं आपलं काम करतात. कुस्तीला काय होतं की आता आल्यापासून तुम्ही कुस्तीवरती जास्त फोकस देताय, त्याला एक वेगळं ग्लॅमर आहे, त्याच्यात उत्सुकता आहे, लोकांची उत्सुकता ताणलेली असते. तर त्याच्यामुळं तुम्हाला कुस्ती दिसते, पण अनेक खेळ आहेत की ज्या खेळांमध्ये ॲथलेटिक्सचा परफॉर्म 1 नंबर आहे आता सध्याला आपला. ज्या खेळामध्ये मिल्खा सिंग नंतर आपण पाहतोय की अविनाश साबळे जो आर्मीमध्ये गेला आणि परत ऑलिम्पिक सोडलं तर सर्व पदकं त्यानं जिंकली. काहीच प्लॅटफॉर्म नव्हता, आर्मीत गेला, रनिंगच्या स्पर्धेला ट्रायल दिली, अर्जुन पुरस्कार घेतला आणि ऑलिम्पिक सोडून सगळ्या स्पर्धेमध्ये पदक जिंकलं. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, त्यांना काहीच होणार नाही. आता सध्याला सुदेशना शिवणकर म्हणून साताऱ्याची एक मुलगी आहे, एशियन गेम्सला क्वालिफाय झाली. तर ती सुद्धा एका महाराष्ट्र पोलीस दलातल्या एका पोलीस शिपायाची मुलगी, पण आता एशियनला सिलेक्ट झाली, बरीच पदकं जिंकली. नॅशनल रँक तिची फर्स्ट आहे भारतामध्ये 100 मीटर, 100 मीटरला. तर अशी वेगवेगळ्या खेळात मिक्स परफॉर्मन्स आहे महाराष्ट्राचा, असं कोणता एक खेळ म्हणता येणार नाही की. पण सर मला आता एक खूप महत्वाचा प्रश्न, म्हणजे तुमचा एक वेगळा स्ट्रगल आहे इथपर्यंत पोहोचण्याचा. बरोबर. म्हणजे आत्ताच तुम्ही एशियन चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडल जिंकलेला आहे, पण हा प्रवास सोपा नव्हता. बरोबर. कारण फलटणच्या या गावात इथून जो ही जी जर्नी सुरू झाली, हा प्रवास सुरू झाला, बरोबर. मला त्या खरं तर तुमच्या त्या ग्राफ विषयी जाणून घ्यायचंय की कशा पद्धतीनं, म्हणजे कुठल्या परिस्थितीतून तुम्ही इथपर्यंत पोहोचला? ऍक्च्युली मी ह्या मुलांसारखाच लहान असताना या गावातल्या तालमीमध्ये जायचो. गावातल्या तालमीत जात असताना जोर, सपाट्या, बैठक, मातीतली कुस्ती असं सुरू केलं. पण माझ्या डोक्यामध्ये एक वेगळी उत्सुकता असायची सतत की आपल्याला काहीतरी मोठं करायचंय. मी ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम दूरदर्शनला पाहायचो
आणि तो पाहिल्यानंतर असं कधीच वाटलं नव्हतं की आपण बी असाच झेंडा घेऊन कधीतरी परदेशात भारताचा जाऊ. पण उत्सुकता होती किंवा त्याच्याविषयी आकर्षण होतं, प्रयत्न सुरू होते. आणि हे सगळं होत असताना मी मग साताराला गेलो, साताऱ्यात काय ट्रेनिंग केलं तिथून आणि असं मातीतल्या कुस्तीचं, ऑलिम्पिक कुस्तीचं मी ट्रेनिंग करायचो, युनिव्हर्सिटी खेळलो, राज्यस्तरीय खेळलो. पण ह्या कुस्तीमध्ये मला फार लक भेटला नाही. तर मग मी विचार केला की आपण ट्रॅक बदलला पाहिजे. तेव्हा मी जुडो केलं काही दिवस. तेव्हा सुद्धा मी युनिव्हर्सिटी लेवलला, इंटर झोनला वगैरे मेडलिस्ट आहे जुडोमध्ये. पण त्याच वेळी बरोबर 2011ला भारतामध्ये बेल्ट रेसलिंग नावाचा एक कुस्ती प्रकार आला. त्याच्या ट्रायल्स झाल्या. त्या ट्रायल्समध्ये गेलो, ट्रायल दिल्या आणि लोक नवीन आलं की नावं ठेवतात, असं आहे ते. कोणतीही गोष्ट आली की त्याला पहिलं त्याची निंदा होते आणि परत स्वीकारलं जातं. बरं. तर मी ज्यावेळेस बेल्ट रेसलिंग जॉईन केला तेव्हा आमचीच कुस्तीची लोक त्याला नावं ठेवणे हा काय प्रकार आहे का, आपल्या भारतातला नाही. महत्वाचं काय आहे की भारत मातेला रिप्रेझेंट करणं, प्रकार कोणताही असू द्या. आता अलीकडं लंगडी आणि आट्यापाट्याचे खेळ सुद्धा यायला लागलेत की जे व पुढे भविष्यामध्ये कुठं जातील माहित नाही. त्यामुळे खेळ कोणता आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला संधी काय मिळते, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण संधी मिळाली पाहिजे. तर मग मी बेल्ट रेसलिंगमध्ये 2011ला आलो. त्यानंतर नॅशनल ट्रायल दिली आणि टप्प्याटप्प्यानं मी आत्तापर्यंत 28 आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलो. या स्पर्धा खेळत असताना भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन असं लिस्टेड खेळ नसल्यामुळे सपोर्ट भेटला नाही. त्याला प्रायव्हेट स्पॉन्सर शोधणं, त्या लोकांकडे जाणं, त्यांना कन्व्हिन्स करणं. रिंगमधल्या लढाईपेक्षा जीवनातली लढाई खूप मोठी लढलो मी. आणि ही लढाई लढत असताना मग डोक्यात विचार आला की आपण मला आर्मीमध्ये सुभेदार करण्यासाठी ऑफर आली होती. बऱ्याच ठिकाणी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मी ग्रॅज्युएट आहे, आता मी पोस्ट ग्रॅज्युएटचं शिक्षण घेतोय. ऑफर्स आल्या होत्या की तुम्ही ऑफिसर रँकला जॉईन व्हा. पण मी ठरवलं की माझं पूर्ण आयुष्य मी संस्थेच्या मार्फत मुलं घडवण्यात घालवणार. करेक्ट. आणि तसंच मी करतोय. पण त्याला अनेक समस्या येतात, समाज माध्यमातून, राजकीय वेगवेगळ्या थरातून. पण मी पहिलवान आहे, मला हिथं खेळायचं माहिती आहे, हिथंही माहिती आहे, कोणाला कसं चितपट करायचं तेही माहिती आहे. चितपट करतच इथपर्यंत आलोय. संकटांना चितपट करणं माणसांपेक्षा खूप अवघड असते. मला असं वाटतं आता आनंदाची गोष्ट म्हणजे जो स्ट्रगल तुम्ही करत होता, अखेर तुम्हाला सुद्धा स्पॉन्सर आणि जो प्लॅटफॉर्म हवा होता किंवा जो सपोर्ट हवा होता तो तुम्हाला अखेर मिळालेला आहे. चॉईस इंटरनॅशनल ग्रुप पर्यंत पोहोचवलं आणि कमल पोद्दार साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो की माझ्या संघर्षाला कुठंतरी त्यांनी पूर्णविराम दिला आणि माझ्या पाठीमागं किंवा अकॅडमीच्या पाठीमागं जी त्यांनी ताकद दिलेली आहे ती मी स्वप्नवतच आहे. मला असं कधी मी परत परत पाहतो की त्यांची भेट कधी झाली, काय झालं ते परत डबल आठवतो. का तर जवळपास 12 वर्षाचा स्ट्रगल तिथं संपला आणि त्यांनी सांगितलं की मला फक्त आता एशियन गेम्सचं पदक पाहिजे आणि तुझ्या अकॅडमीतून ऑलिम्पिकचे खेळाडू तयार झालेले मला पाहिजेत, बाकी काय लागेल त्यासाठी मी समर्थ आहे. तर खरोखर मनापासून अतुलजींचं, आशिषजी कुलकर्णी यांचं आणि कमल पोद्दार यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांचे आभार व्यक्त करायला माझ्याकडे शब्द सुद्धा अपुरे आहेत. क्या बात आहे. चला, जसं तुम्ही म्हटलत की हा प्रवास सोपा नाही, पण तुम्ही स्वतःला सिद्ध केलेला आहे. आज महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे. कारण एशियन चॅम्पियनशिपमध्ये तुम्ही अख्ख्या त्या इंटरनॅशनल लेवलवर आपलं सिल्वर पदक भारतासाठी जिंकलेलं एशियन आहे. चॅम्पियन टायटल मिळवलं. येस. ही संस्था उभी करताना आशियाई कुस्तीगीर सुधीर पुंडेकर स्पोर्ट फाउंडेशन असं होतं. जर आत्ता ती संस्था स्थापन केली असते तर एशियन चॅम्पियन असं पुढे लागलं असतं. पण त्याला वेळ गेला 10 वर्षाचा, पण मिळालं. पण अखेर तुम्ही आहात मिळालं. एशियन चॅम्पियन, ते महत्वाचं आहे. बरोबर. थँक्यू सो मच सर. आणि Thank you. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप 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 धन्यवाद. शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे सगळेच हिरो आहेत आपले आणि आपलं फ्युचर आहे तुमचं खूप पुढचं. खूप आभार. मुंबईवरून इतक्या लांबून आमच्यासारख्या छोट्या संस्थेची तुम्ही दखल घेतली त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक धन्यवाद.